ठाणे शहरातील मतदार याद्यांचा घोळ कायम, मतदारांची गैरसोय, नाराजीचा सूर। ठाणे शहरातील मतदारांना यंदाही अडचणींचा सामना करावा लागत आहे। लोकसभा निवडणुकीत उघडकीस आलेल्या मतदार याद्यांमधील गोंधळाची पुनरावृत्ती विधानसभा निवडणुकीतही झाली आहे। शहरातील अनेक मतदारांची नावे घराजवळील मतदान केंद्राजवळ ऐवजी दूरच्या आणि असुविधाजनक ठिकाणी नोंदवण्यात आल्यामुळे नागरिकांमध्ये नाराजीचे वातावरण पसरले आहे। लोकसभा निवडणुकीदरम्यान अनेक मतदारांनी आपली नावे सोसायटीतील किंवा घराजवळील केंद्राऐवजी काही किलोमीटर दूरच्या केंद्रावर नोंदवण्यात आल्याची तक्रारी केली आहे। निवडणूक विभागाच्या या त्रुटीवर टीकेची झोड उठवली गेल्यानंतर विधानसभा निवडणुकीतही तरी हा गोंधळ न होईल अशी अपेक्षा होती, मात्र प्रत्यक्षात ती आशा फोल ठरली असून पूर्वीप्रमाणेच मतदारांना गैरसोयींचा सामना करावा लागत आहे। घोडबंदर रोडवरील अनेक गृहसंकुलामध्ये मतदान केंद्रे असतानाही तेथील मतदारांची नावे झोपडपट्टी भागातील केंद्रावर नोंदवण्यात आली आहेत। काही प्रकरणांमध्ये रहिवाशांना 3 ते 5 किमी लांब मतदानासाठी जावे लागले। हिरानंदानी इस्टेट परिसरातील काही मतदारांची नावे ढोकाळी भागातील केंद्रावर नोंदवली गेल्याचे आढळून आले, तर कोलशेत भागातील रहिवाशांची नावे मुंबई विद्यापीठाच्या उपकेंद्रातील मतदार केंद्रावर स्थानांतरित करण्यात आली आहे। झोपडपट्टीतील मतदारांची नावे सोसायटीमधील मतदान केंद्रावर आणि सोसायटीमधील मतदारांची नावे झोपडपट्टीतील केंद्रावर नोंदवण्याचे प्रकारही ठाणे मतदारसंघात दिसून आले। या गैरव्यवस्थेमुळे नागरिकांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागला आहे। काही मतदारांनी याबाबत निवडणूक आयोगाकडे तक्रारी केल्या आहेत।